राज किरण यांचे चरित्र. राज किरण महतानी यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1939, बॉम्बे, आता मुंबई, भारत येथे एका सिंधी हिंदू कुटुंबात झाला. 1980 च्या उत्तरार्धात आणि 1980 च्या सुरुवातीच्या काळात तो बॉलिवूडमधील एक उल्लेखनीय अभिनेता म्हणून उदयास आला. त्याने बी.आर. इशारा यांच्या कागज की नाव या चित्रपटातून 1975 मध्ये पदार्पण केले, जिथे त्याने सारिकाच्या विरुद्ध भूमिका केली होती. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत राज किरण यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये दिसले. त्यांनी स्वतःला भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख व्यक्ती म्हणून स्थापित केले. 1980 हे राज किरणच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते. 1980 हे विशेष महत्त्वाचे होते कारण त्या वर्षी त्याचे 8 चित्रपट रिलीज झाले होते. 1970 मधील शिक्षा, 1980 मधील मान अभिमान आणि 1980 मधील एक नया रिश्ता सारख्या चित्रपटांमधील प्रमुख भूमिकांसाठी त्यांनी समीक्षकांची प्रशंसा मिळवली. किरणला त्याच्या चांगल्या दिसण्यामुळे अनेकदा दयाळू रोमँटिक लीड म्हणून टाइपकास्ट केले गेले होते, परंतु त्याने 1983 मधील न्यायमूर्ती चौधरी मधील त्याच्या भूमिकेसारख्या अधिक जटिल पात्रे घेऊन त्याचे अष्टपैलुत्व देखील प्रदर्शित केले. 1980 मधील कर्ज, 1980 मधील बसेरा, 1980 मधील अर्थ आणि 1984 मधील राज टिळक यांसारख्या चित्रपटांमधील उल्लेखनीय सहाय्यक भूमिकांनी इंडस्ट्रीमध्ये त्यांची प्रतिष्ठा आणखी मजबूत केली. जसजसे 1990 जवळ येऊ लागले तसतसे राज किरणच्या चित्रपट कारकिर्दीला उतरती कळा लागली. त्यांनी टेलिव्हिजनवर एक संक्रमण केले. 1984 मध्ये रिपोर्टर या प्रशंसित मालिकेत पदार्पण केले, परंतु हळूहळू लोकांच्या नजरेतून मिटले. किरणच्या आयुष्याला नाट्यमय वळण लागलं कारण त्याला महत्त्वाच्या वैयक्तिक आव्हानांचा सामना करावा लागला. अहवाल असे सूचित करतात की जेव्हा त्याची कारकीर्द घसरली तेव्हा तो तीव्र नैराश्यात गेला. घरगुती संकटांचा सामना करत शेवटी त्याला मुंबईतील मानसिक आश्रयस्थानात प्रवेश मिळाला. या कठीण काळात त्यांची पत्नी रूपा महतानी आणि मुलगी ऋषिका त्यांच्यापासून विभक्त झाल्यामुळे त्यांचे वैयक्तिक जीवन उलगडले. राज किरण अमेरिकेत गेल्यावर त्याच्या भोवतीचे गूढ अधिकच गर्द झाले. त्याने न्यूयॉर्क शहरात टॅक्सी चालवल्याबद्दल अफवा पसरल्या आणि त्याचा ठावठिकाणा अधिकाधिक अनिश्चित झाला. जून 2011 मध्ये अभिनेता ऋषी कपूर यांनी किरणचा भाऊ गोविंद महतानी यांना फोन केला आणि त्यांना सांगण्यात आले की राज अटलांटा येथे मानसिक आश्रयस्थानात आहे. तथापि किरणची मुलगी ऋषिका हिने नंतर या अहवालांचे खंडन करणारे एक निवेदन जारी केले आणि स्पष्ट केले की कुटुंब अनेक वर्षांपासून न्यूयॉर्क पोलीस आणि खाजगी गुप्तहेरांच्या मदतीने त्याचा शोध घेत होते. राज किरणची कथा ही एकेकाळी यशस्वी बॉलिवूड अभिनेत्याची मार्मिक कथा आहे जो सार्वजनिक जीवनातून गायब झाला होता. त्याची पूर्वीची प्रसिद्धी आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान असूनही त्याच्या ठावठिकाणाबद्दल आणि स्थितीबद्दल परस्पर विरोधी अहवालांसह तो एक रहस्यमय बनला. एका प्रसिद्ध अभिनेत्यापासून ते एकाग्र व्यक्तिमत्वापर्यंतचा त्याचा प्रवास बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात वेधक रहस्यांपैकी एक आहे. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत राज किरण त्याच्या अष्टपैलुत्वासाठी आणि ऑनस्क्रीन करिश्मासाठी लक्षात राहिला. रोमँटिक नाटकांपासून ते सामाजिक भाषांपर्यंत विविध शैलींमधील चित्रपटांच्या विस्तृत श्रेणीत तो दिसला. त्याच्या काही अविस्मरणीय चित्रपटांमध्ये अर्थ, कर्ज, घर एक मंदिर आणि तेरी मेहरबानिया यांचा समावेश आहे, ज्यांचे सिने रसिकांकडून कौतुक होत आहे. ताज्या उपलब्ध माहितीनुसार राज किरण बेपत्ता आहे. त्याच्या कुटुंबियांनी त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्याची कथा प्रसिद्धीच्या अप्रत्याशित स्वरूपाची आणि चित्रपट उद्योगाच्या ग्लॅमरस दर्शनी भागामागील वैयक्तिक संघर्षांची स्पष्ट आठवण म्हणून काम करते. राजकीची कथा ही एक गहन आणि खिन्न कथा आहे जी बॉलिवूड अभिनेत्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मार्गाच्या पलीकडे जाते.
1970च्या उत्तरार्धात 19 आणि 80च्या दशकाच्या उत्तरार्धात त्याच्या उल्कापातापासून त्याच्या गूढ गायब होण्यापर्यंत किरण जीवन प्रसिद्ध नाजूक स्वरूपाचे आणि मनोरंजन उद्योगातील व्यक्तींच्या लपलेल्या संघर्षांची उदाहरणे देते. एका प्रसिद्ध रोमॅन्टिक लीडपासून ते वैयक्तिक आव्हान झुंज संपूर्ण एकवासी व्यक्तिरेखेपर्यंत त्याचा प्रवास चित्रपटाच्या चकचकीत जगाच्या मागे लपून प्रेमे कठोरपणे प्रकट करतो. त्यांच्या नंतरच्या काळातील अनिश्चितता असून राज्य किरण भारतीय क्षेत्रसृष्टीतील महत्त्व आहे. अर्थ, कर्ज आणि एक घर त्यांचे पर्याय. त्यांचा अभिनय क्षेत्र 1970 क्लासिकचे रोमॅन्टिक कथा आणि 1980च्या दशकातील अधिक क्लिष्ट कथा कथन यांच्या स्थित्यंतर घडवून आणल्यात त्यांनी बॉलिवूडच्या एका अनोख्या युगाचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या ठावठिकाणाबद्दल गूढ भविष्य किती बदलू शकतो हे आणि यशस्वी कलाकार देखील वैयक्तिक आणि व्यावसायिकांसाठी किती सुरक्षित असू शकतात याची एक शक्तिशाली सप्ताह म्हणून कार्य करते. राज किरणाची कथा हरवलेली अभिनेत्याची नाही, तर संघर्ष करण्याची, पडण्याची आणि लोकांच्या नजरेतून गायब होण्याच्या माणसाबद्दल आहे. हे मानसिक, मनोरंजन उद्योगातले आणि जागतिक प्रसिद्ध सामाजिक खर्चाबाबत आरोग्य समर्थन प्रश्न उपस्थित करते. जसजसा वेळ कथा तसतसे राज किरण एक गूढ व्यक्तिमत्व बनून कुटुंब एक प्रतिभावान अभिनेता ज्याचे जीवन सर्वात आकर्षक स्थानकासारखे नाट्यमय आणि अप्रत्याशित बनले. त्यांचा वारसा चाहत्यांना, सहकायांना आणि संशोधकांनाच खिळवून ठेवतो आणि भारतीय चित्रपटाच्या कथनावर अमिट छाप सोडतो. त्यांचे सध्याचे ठावठिकाणा अज्ञात असले तरी बॉलिवूड हे निश्चितपणे ते विसरले जाणार नाहीत.